आई, आमचा सोहम घर सोडून गेलाय. त्याला खरंच वाईट वाटलंय, त्याला पश्चाताप झाला. त्याला माहिती की त्याच्या वागण्यामुळेच आमचं अख्खं घर विखुरलं गेलंय. पण तरी बाबा म्हणतायत की सोहम नाटकं करतोय. सोहमला खरंच पश्चाताप झालाय, त्याला खरंच वाईट वाटतंय. काय सगळं खोटं आहे मला नाही माहित, पण त्याला जर खरंच पश्चाताप झाला असेल ना, तर अशा अवस्थेत माणसाची सतसत विवेक बुद्धी त्याला सोडून जाते. मनाच्या अशा नाजूक अवस्थेत चुकीचं पाऊल उचललं जातं. सोहमला घरी परत येण्याची बुद्धी द्या आई. देवा, पूर्वी घर गजबजलेलं होतं. त्या घरात माणसाचा वावर होता. मग ते घर रिकामं झालंय. घरातल्या 4 भिंती फक्त उभ्या आहेत. ओसाड झाले. आता कुठे त्याच्या आणि शुभ्राचा सुखाचा संसार सुरू झाला. त्याच्या अशा वागण्यामुळे त्या पोरीला किती त्रास होतोय, बाबांना त्रास होतोय. आई, माझ्या मुलाचं रक्षण कर, त्याला सुखरूप दे, पण त्याला लवकरात लवकर घरी परत येऊ दे. घरातली पाखरं सगळे बाहेर उडून गेली. त्या पाखरांना या घरात परत येण्याची बुद्धी दे. या घराला घर पण दे. बसावी, काही काळजी करू नको, येईल तुझा नवरा पण. अय्या शुभ्रा, काय झालं? तू बोलवलंस मला? अरे बरं झालं काकू तुम्ही आलात. मला ना जरा अर्जंट काम आहे म्हणून बाहेर जावं लागतंय. काय ग, काय झालं? सगळं ठीक आहे ना? सगळं नीट आहे हो. काय प्रॉब्लेम असणार आहे? फक्त मला बाहेर जावं लागतंय ना, तर आजोबा एकटे आहेत घरी, म्हणून म्हटलं तुम्ही थोडा वेळ थांबाल ना. हो, थांबेन ना. तू काही काळजी करू नकोस, निवांत जा. थँक्यू काकू. काळजी करू नको. अभिजित आणि आसावरल धरून राहा. येईल तू परत. कोण येईल? मी येते आजोबा, येते काकू. कोण येईल परत? घ्या प्रसाद घ्या. न्यूज कळली की नाही तुम्हाला? कसली न्यूज? म्हणजे अजून काहीच कळलं नाहीये तुम्हाला? कुलकर्ण्यांच्या घरावर संक्रांत आली म्हणे. घराण्याचा कुलदीपक पळून गेलाय. आता बसा माणूस संस्काराचे गोडवे गात. तू म्हातारा मला येता जाता शहाणपणा शिकवत असायचा. आता काय बोलशील म्हणा? प्रज्ञा, उगाच अफवा पसरवू नकोस. मला माहितीये काय झालंय ते. तू आग लावलीयस. वाटलं नव्हतं तू असं काही करशील. म्हणजे मी काय वाटले काय तुम्हाला? अशी मला लेचीपेची समजू नका. जो माझा अपमान करेल ना, त्याला मी बरोबर शिक्षा करेनच. प्रज्ञा, आज भाजी काय बनवणार आहेस तू? भाजी? आळूचं फतफद. मला फार आवडतो. काहींना घशात खवखवतो, म्हणून शहाण्यांनी 4 हात लांबच राहावं. हे चालून ही का तुला झोपायची जागा वाटली? सूर्य डोक्यावर आला, लोक जॉगिंग करायला लागले आणि तू इथे झोपलायस. हा, नशा केलीयस? नाही नाही, मी यातलं काही नाही करत. नाही केलीयस? चल निघ लवकर ना. चल निघ. कटिंग देऊ? नाही, पाणी पाणी दे बघ. ए तिकडं.
काय रे चोरी करतोय? नाही चोरी नाही केली मी. मग काय करतोस इथे? काय करतो? कोण आहे? मी बघत होतो. कोण आहे? मारून चोरी नाही केली मी. लाज नाही वाटत त्याला? हा ना? चोरी करतो? लाज नाही वाटत त्याला? बबडू खा. आता मार खा तू, मग सोडवतो तुला. हा? पण याला सोडवून आपल्याला काय मिळणार आहे? आपल्याला नाही, मला मिळणार. माझी बेगम. आठवली ना? मी काही नाही केलं. बदामची राणी, तिच्यासाठीच चाललंय सगळं. तिचा जीव त्या बबड्यात अडकला. त्याला एकदा व्यसन घातली ही बेगम माझी झाली. तू बघ, एन्जॉय कर. काही नाही केलं. ऐकू चोरी नाही केलीस तू? खोटं बोलतो. ऐक आत्ताच याला याची आई आठवली, जी आपल्याला पाहिजे. आपल्याला म्हणजे मला. का मारताय त्याला? बाजूला व्हा, बाजूला व्हा. माझ्या पोरासारखा आहे तो. तुमचा पोरगा चोरी करत होता. काय चोरी केली त्याने? पाव चोरत होता माझे तो. पाव चोरले म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्याला मारलं? अरे, अशी पावाची किंमत काय रे? किती? हे तुझ्या पावाची किंमत आणि उरलेली सगळी टीप. झाली तुझी पावाची वसुली? होय साहेब. चल निघ. चल सोड. चल माझ्यावर. अरे माझ्या घरी मी नाही येणार आहे. चुकीचे निर्णय घ्यायची ही तुमच्या खानदानाची बिमारी आहे का रे? आता जर तू माझं ऐकलं नाहीस ना, तर यांचा अजून मार खाशील का? गपचूप चल. नाही येत? हे दे रे 500 रुपये. मारा याला. हो दाते, अरे आम्हाला कळलं की तुला कळवतो ना. एवढं कसली काळजी करतोयस? हा ठीक आहे, ठेव. उगाच काळजी करणं माणसाला रोगच झालाय. ते कार्ट तिकडे मजा मारत असणार आणि लोक शोधतायत. घ्या, तुम्हाला आवडतात ना म्हणून खास पोहे केले. तुम्ही कशाला कष्ट घेतले? शुभ्रन काहीतरी केलंय ना. हो, आपल्या माणसासाठी काही करण्यात कष्ट कसले आलेत? खाऊन बघा ना, सांगा कसा झालाय तो. तुम्ही आग्रह करतात, खातात. एकदम बंडल झाले. हे घ्या आणि शुभ्रन काय केलं ते घेऊन जा. अय्या, धर्मेंद्र हेमाचं गाणं म्हणजे आपलंच गाणं. मैं जट यमला पगला दीवाना हो रब्बा, इतनी सी बात न जाना. बंद का केलात? काय चाललंय काय तुमचं? हा, नाचताय कसले? वय काय तुमचं? नाचताय काय? उद्या पडलाच आणि काही हाडं बिडं मोडली तर काय करायचं? कुठे करायचं ते? वा, काय लाजलात तू तुम्ही? हो, किती काळजी करताय माझी. डोमलाची काळजी. जा, शुभ्राने काय केलं ते घेऊन या. अय्या, विसरलेच मी. आणत्या. पात्र
शुभ्राला पण काही कळत नाही, कुठलं ब्याज माझ्या गळ्यात मारली मला काही कळत नाही. धर्मेंद्र काय, हेमा काय, म्हातारच्या लागलाय दुसरं काय. उसने तो कहा हर बात को इशारे. शुभ्रा शुभ्रा थांब बाळा, नको स्वतःच्या जीवाला एवढा त्रास करून घेऊ, काहीतरी होईल. यांचे मित्र येत आहेत ना, ते पोलीस आहेत ना, त्यांना एकदा आपण सांगितलं ना की ते मदत करतील आपल्याला. हो ना. नाही, माझा पेशंट संपत चाललाय आता मला ना काही कळत नाही काय करायचं आपण. बघ शुभ्रा, तू काळजी करू नकोस. सोहम जिथे कुठे असेल ना तिथून आपण त्याला शोधून काढू. ओके. कुठे आहेत तुमचे मित्र? तुम्ही बोलवलेत ना त्यांना, ते काय येत नाही येत अजून. अगं येतील इतक्यात, 2 मिनिटात पोहोचतो म्हणालाय तुम्हाला. हाय अभिजित, अरे कसं आहेस? अरे आपण बऱ्याच वर्षांनी भेटलो. तुझी आधी ओळख करून देतो. माझी बायको आसावरी. नमस्कार. आणि ही आमची सून शुभ्रा. नमस्कार. बोला, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम जरा पर्सनल आहे, म्हणून तर तुला इथे असं बोलवलं. त्यासाठी आधीच तुला सॉरी म्हणतो. ए प्लीज, सॉरी वगैरे अजिबात बोलायचं नाही. आपल्या माणसांना सॉरी. आणि येता येता मला वाटलेलंच काहीतरी पर्सनल मॅटर असणार, त्याशिवाय तू फेवर घेणारा माणूस नाही, लक्षात ठेव. हा प्रॉब्लेम जरा पर्सनल आणि इम्पॉर्टंट आहे. काय झालंय की आमचा मुलगा सोहम काल रात्रीपासून घरी आलेला नाहीये, गायब आहे तो. त्याच्या बोलण्यावरनं आम्हाला असं वाटतं की तो आम्हाला म्हणजे घर सोडून गेला असेल, म्हणून तुला सांगितलं. म्हणजे ना आम्ही रात्रभर त्याला शोधतोय, जितक्या पॉसिबल जागा आहेत तिथे सगळीकडे त्याला शोधून झालंय, पण काहीच कळत नाही. तुमची मदत आता लागेल आम्हाला. काल रात्रीपासून गायब झालाय म्हणजे जास्त वेळ झालेला नाहीये. आणि 48 तास उलटल्यानंतरच पोलीस कंप्लेंट घेतात. हो, म्हणून तर तुला सांगितलं ना. अहो बघा ना, कुठूनही काही करून आमच्या सोहमला शोधा. आमचा जीव अगदी टांगणीला लागला. हो दादा प्लीज शांत राहा. एक सांगा मला की तुमचं त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला होता? नाही म्हणजे तुम्ही तसा त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता का? काहीच होऊ शकला नाही, कारण तो ना फोन आणि त्याचा वॉलेट घरीच ठेवून गेलाय. पैसे पण नाही येतच आले त्याच्याकडे. त्याने काय घाललं असेल, तू कुठे राहिला असेल, मला काही कळत नाही. शांत हो बाळा. मॅडम प्लीज शांत व्हा. अभि, तुझ्या मुलाचा फोटो आहे तुझ्याजवळ? मी पाठवतो तुला लगेच. कधीपासून गायब झाला म्हणाला? तो रात्री घरी आला होता. आणि शेवटचं लोकेशन काय? गोरेगाव मधनं गायब झालाय तो. अच्छा. अभि, मी त्याचा फोटो सगळीकडे सेंड केलेला आहे. लवकरात लवकर तुमचा मुलगा सापडेल. काही टेन्शन घेऊ नका, कळलं का? एक मला सांगा, तुमचं आणि त्याचं काही भांडण वगैरे काही झालं होतं का? हा म्हणजे ते थोडं टेन्शन सध्या. अच्छा, काही कारण कळू शकेल? कारण काही असो, पण आजकालची मुलं थोडीफार जरी दुखावली ना तर वाटेल तशी वागतात. हा, त्यातली 90% मुलं असतात की ज्यांचं डोक्यावरचा राग शांत झाला की ते परत घरी येतात. पण काही मुलं अशी असतात की त्यांच्या डोक्यात काय चालू आहे आपण काही सांगू शकत नाही. आता परवाच बघा ना, परवाच आमच्याकडे केस आली. काय तर परीक्षेत मार्क कमी मिळाले म्हणून आईने त्याला मारलं आणि त्या मुलाने काय काय करावं? चक्क आत्महत्या. एक मिनिट, तुम्ही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? सोहमने नाही ते वॉलेट आणि मोबाईल तो विसरून गेला. ते नाही गो. हे बघ शुभ्रा, सोहम असं काही करणार नाही, काळजी करू नकोस. असं करूही नाही, पण आजकालच्या मुलांच्या डोक्यात काय चाललेलं असतं ना आपण काही सांगू शकत नाही. नाही माझा बापड्या असं नाही करणार. मला माहिती असं नाही करणार तो, कधीच नाही. तुला काही कळलं की मला कळव. मी काळजी घे. मॅडम प्लीज
प्लीज मॅडम शांत व्हा. हे बघा मॅडम, जर का तुम्ही असा धीर सोडला तर मग आम्ही सोहमला शोधायचं कसं सांगा ना. आय एम सॉरी. सांगा तुम्हाला काय मदत हवी आहे. पी बरं वाटेल. कसं वाटतंय शांत? आता बोल, काय झालं? मला नाही सांगणार? अरे मला परका समजतोस का? अरे जर मला तुझ्याबद्दल काही वाटलं नसतं तर मी त्या पाववाल्यापासून तुला वाचवलं असतं का? खरं सांगू सोहम, त्यावेळी ना मला सारखं तुझ्याकडे बघून वाटायचं की तुझ्यासारखा मुलगा असावा, आपल्या मनातलं सगळं सांगावं. ठीक आहे, आलं माझ्या लक्षात. तू मला काहीच सांगणार नाही. अरे तुझ्यासारखंच आहे माझं. एकदा का कानपाट्या नाव पडलं ना की कोणीच विश्वास ठेवत नाही. नाही सांगायचं तर राहू दे. पप्या, तू जेव्हा घर सोडलं होतं तेव्हा मीच सांभाळलं ना तुला. मग तुझ्या आई वडिलांशी बोललो, चर्चा केली, मग तुम्ही एकत्र आलात. आता सगळं व्यवस्थित चाललंय ना खरी? हो. मग तुमच्यामुळे पप्पा. ठीक आहे, निघूया. मी आई आणि अभिजित सरांची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून त्यांना घराबाहेर काढलं. सगळ्यांना खूप त्रास दिलाय मी. आजोबांना सुद्धा माझ्यामुळे खूप त्रास झालाय. मी त्यांच्याबरोबर राहणं डिझर्वच करत नाही, म्हणून मी ते घर सोडून निघून आलो. अरे बापरे, अतिशय वाईट घडलं रे. खूप दुःख आहे तुझ्या आयुष्यात. काहीही टेन्शन घ्यायचं नाही. अरे टेन्शन वरच जालिम औषध आहे माझ्याकडे. नाही, मी नाही हात लावत. अरे पण हात कोणी लावायला सांगितलंय? डायरेक्ट घशात वाटायचे. नाही, नको. अरे मी शिकवतो, तू चल. नाही, नको. माझं ऐक तोम, ये तू. अरे एकदा लागली तोंडाला ना मग काय बघ, काय मजा येते ती. काय करतेस सावरी? देवांची परीक्षा पाहते मी. इतकी वर्ष त्यांनी माझी परीक्षा पाहिली. इतक्या अडचणी माझ्या आयुष्यात आल्या, इतके प्रसंग माझ्यावर आले. मी कधी तक्रार सुद्धा केली नाही, कधी रागावले सुद्धा नाही देवावर. पण हे सगळं माझ्या बाबतीत चाललं होतं तेव्हा ठीक होतं. आता माझ्या मुलाची परीक्षा का घेतायत ते? सोहम येईल परत असावरी. यात देवाचा काय दोष आहे? त्यांनी स्वतःचा निर्णय स्वतः घेतला होता ना. हो, पण सोहमला घर सोडून जायची बुद्धी देवानी का दिली सांगा ना? का असं सगळं घडतंय माझ्या मुलाच्या आयुष्यात? मी तयार होते ना सगळा दोष स्वतःवर घ्यायला, बाबांचा रोष पत्करायला. माझं का झालं? का केलं असं सोहमने? कधी माझ्या मुलाचा संसार सुरू होणार? कधी त्याचं आणि शुभ्राचं सगळं भलं होणार?
नाही आता ते काही नाही. आता जोपर्यंत सोहम सापडत नाही ना तोपर्यंत मी देव पाण्यात काढणार नाही.